आजच्या ह्या गृहसनाच्या भक्तीला आपण सुरुवात करूया. प्रथमच आपण प्रार्थनेमध्ये देवाकडे जाणार आहोत, देवाचं सहाय्य मागणार आहोत की देवाने आपल्याला चालवावं. आणि गृहसनामध्ये सर्व कुटुंब जिथे कुठे तुम्ही आहात, तुम्ही कुटुंबाच्या स्वरूपात एकत्रित जमत असताना आपापल्या कुटुंबामध्ये देवाने त्याचं आत्म्याचं कार्य आजच्या भक्तीमधून, आजच्या ह्या आराधनेच्या वेळेमधून करावं, ह्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. सो आपण देवाकडे वळूया, प्रार्थना करू. हे आमच्या थोर महान गौरी पिता परमेश्वरा, देवा मी तुझे आभार मानतो, तुझी उपकार स्तुती करतो की ही संध्याकाळची वेळ आम्हाला तुझ्या दयेने आणि तुझ्या कृपेने लाभलेली आहे. आणि ह्या ठिकाणी तू आम्हा प्रत्येकानं जे ऑलरेडी इथपर्यंत आतापर्यंत आलेले आहेत त्या सर्वांना तू घेऊन आलेला आहे. आणि हो देवा, अजूनही जे लोक पुढे जॉईन होतील अशा प्रत्येकांसाठी तुझ्या नावाला धन्यवाद देत, तुझी उपकार स्तुती करत आम्ही तुझ्या चरणाजवळ येत आहोत. हे देवा, आम्ही धन्यवाद देतो की आमच्या आयुष्यामध्ये, आमच्या जीवनामध्ये लाभणारा प्रत्येक क्षण, प्रत्येक संधी तुझी आराधना करण्याची, तुझी भक्ती करण्याची, हे तुझ्या अनुग्रहाने आम्हाला प्राप्त होत असते. आणि त्यासाठी आम्ही तुला कितींदाही धन्यवाद म्हटले, कितींदाही तुला उंचावले तितके कमी आहे. आपल्या निर्माणकर्त्या महान सनातन परमेश्वराची उपकार स्तुती करणे, त्याचं नाव उंचावणे, त्याला स्तुती स्तोत्रे गाणे हे कितीतरी आशीर्वादाचे आहेत हे आम्हाला ठाऊक आहे देवा. आणि हे आशीर्वाद आज परत एकदा तू आम्हा प्रत्येकाला लाभू देत आहेस, त्याबद्दल आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. देवा, ह्या वेळेमध्ये आम्ही तुझं सहाय्य मागत आहोत की आजच्या भक्तीमध्ये जी आराधना आम्ही करू, जे गीत आम्ही गाऊ, जे शास्त्रवचन आम्ही वाचू, तुझ्या वचनामधील जो संदेश आज आम्ही ऐकणार आहोत, ते तू आमच्याशी त्या संदेशाद्वारे बोलत असताना देवा, प्रत्येक गोष्टींमध्ये तुझी दया, तुझी कृपा, तुझा अनुग्रह तू आम्हाला मिळू दे. आणि आम्हाशी तू बोल देवा. आमच्या अंतकरणामध्ये तुझं पवित्र आत्म्याचं कार्य जागृतरित्या व्हावं अशी दया आणि कृपा तू होऊ दे प्रभूजी. आणि जिथं कुठे आम्ही आहोत आपल्या कुटुंबासोबत देवा, तिथं प्रत्येकाच्या कुटुंबाला तू आशीर्वादित कर, तुझ्या अनुग्रहाने तू भर देवा, अशी आम्ही तुला प्रार्थना विनंती करतोय प्रभूजी. आम्ही सर्वजण पुढील सर्व वेळ तुझ्या हाती देत ही प्रार्थना विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो. आमेन, आमेन. सो आज आपण एक शास्त्र भाग वाचणार आहोत आणि हे शास्त्र भाग वाचल्यानंतर आपण आराधनेमध्ये एक गीत गाणार आहोत. आणि गृहसनाची ही जी वेळ आहे ती देवाची जी कृपा, जी अनुग्रह, देवाच्या विश्वासूपणाने त्यांनी आपल्यावर दिलेल्या सर्व आशीर्वादांची आठवण करण्याची वेळ आहे. आणि त्याच अनुषंगाने मी हे स्तोत्र आपल्यासाठी वाचत आहे. स्तोत्र 92, साम 92, स्तोत्र 92. आणि ह्या स्तोत्रामध्ये देवाच्या चांगुलपणाबद्दल स्तोत्रकर्त्यांनी हे स्तोत्र लिहिलेलं आहे, रचलेलं आहे. तिथं तो स्तोत्रकर्ता असं म्हणत आहे की परमेश्वराचे उपकार स्मरण करणे हे परात्परा तुझ्या नावाची स्तोत्रे गाणे चांगले आहे. प्रभात समयी तुझे वात्सल्य, प्रतिरात्री तुझी सत्यता वाखाणणे, दशतंतू वाद्य, सतार व वीणा ह्यांच्या साथीने गंभीर स्वराने गाणे चांगले आहे. कारण हे परमेश्वरा, तू आपल्या कृतीने मला हर्षित केले आहे. तुझ्या हातच्या कृत्यांचा मी जय जयकार करीतो. हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती थोर आहे, तुझे विचार फार गहन आहेत. आणि शेवटी 12व्या वचनापासून असं म्हटलं जाते की नीतिमान खजुरीसारखा समृद्ध होईल, तो लबानोनावरील गंधसरू सारखा वाढेल. जे परमेश्वराचे घरात रोवलेले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. वृद्धपणातही ते फळ देत राहतील, ते रसभरीत व टवटवीत होत असतील. यावरून दिसेल की परमेश्वर
सरळ आहे. तो माझा दुर्ग आहे, त्याच्या ठाई अन्याय मुळीच नाही. प्रियानो, चला आपण देवाच्या चांगुलपणाबद्दल त्याची उपकार स्तुती करत एक गीत गाणार आहोत. आणि त्या गीताचे बोल आहे, तुझसा कोणी नाही, तुझसा कोठे नाही, विश्वास हा मनी, तुझसा कोणी नाही. आणि गीतकर्त्याने ह्या गीतामध्ये पण देवाची तुलना दुसऱ्या कोणाशी करता येत नाही, कारण त्याच्यासारखा कोणीच नाहीच. आणि सर्व सृष्टी, सर्व रचना त्याची आराधना, त्याची स्तुती करत आहे. आणि जिथे कुठे परमेश्वर आहे तो आशीर्वादाचे ठिकाण आहे. ह्या शब्दातले हे गीत आहेत. आपण हे गीत गाऊन देवाची आराधना स्तुती करूया. कोणी नाही, तुझसा कोठे नाही, विश्वास हा मनी, तुझसा कोणी तुझसा कोणी नाही, तुझसा कोठे नाही, विश्वास हा मनी, तुझसा कोणी ओ महिमा तुझी गाते आता, गाते धरती, ख्रिस्त येशू ओ महिमा तुझी गाते आता, गाते धरती, तुझसा कोणी नाही, तुझसा कोठे नाही, विश्वास हा मनी, तुझसा कोणी नाही. अंधकारात प्रकाश तू आहे, तूच मुक्काम तू प्रवास रे, तुझी ते नकारी कमी आहे, तुझ नाव रे जीवन रे, हालेलुया, 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 हालेलुया. तुझसा कोणी नाही, तुझसा कोठे नाही, विश्वास हा मनी, तुझसा कोणी नाही. होय देवा, तुझसा दुसरा कोणीच नाही. आणि आम्ही कितीही शोधलं तरी तुझ्यासारखा दुसरा कुठेही आम्हाला सापडणार नाही. तू एकमेव देव परमेश्वर आहे, सनातन प्रभू आहे. तुझ्यासारखा तूच आहे.
तुझी तुलना दुसऱ्या कोणाशीही करता येत नाही. आणि म्हणून देवा, जेव्हा तू तुझी ओळख दिली तेव्हा तू मोशेला तुझ्याविषयी सांगत असताना म्हटला, मी आहे तो आहे. आणि म्हणून देवा, आम्ही तुझी का स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, कारण की तू देव, तुला सुरुवात नाही, तुला शेवट नाही. तू प्रत्येक क्षणाला उपस्थित आहे आणि प्रत्येक क्षण तो कितीही लहान असो किंवा कितीही मोठा असो देवा, तू समयाच्या बाहेर असूनही आमच्या सोबत प्रत्येक क्षणी उपस्थित राहणारा आमचा देव परमेश्वर आहे. देवा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. सर्व सृष्टी जणू काय मिळून तुझ्या नावाचं स्तुती आराधना करत आहे आणि त्या आराधनेमध्ये आम्ही पण आमचे शब्द मिळून तुझ्या नावाला उंचावतो, तुझी का स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. हे देवा, सर्व मान, महिमा आणि गौरव तुला आणि तुला असो देवा. ही पुढील वेळ आणि आजची ही सर्व संध्याकाळ तुझ्या हाती देत आम्ही ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान प्रतापशाली नावाने मागतो. आमेन. आमेन. जे सर्वजण ह्या ठिकाणी आतापर्यंत अजून जॉईन झाले असतील त्या प्रत्येकांच्या मी प्रभूच्या नावामध्ये परत एकदा स्वागत करतो. आज विशेष करून राणी ह्यांना वक्ता म्हणून नियोजित केलेला होता, परंतु ज्या विषयावर आजची भक्ती आहे किंवा आजचं जे वचन आहे तो विषय असा आहे की जिथं आम्ही दोघंही त्या विषयामध्ये बोलावं असं आम्हाला बरे वाटले. आणि म्हणून राणीच्या इच्छेला मान देऊन आम्ही दोघंही या ठिकाणी आज देवाच्या वचनामधून सेवा करणार आहोत. सो त्या सेवेमध्ये वळण्याआधी मी नीतिसूत्रे ह्याचा 18वा अध्याय आणि 21वा वचन आपल्यासाठी वाचणार आहे. मग आपण प्रार्थना करणार आहोत आणि मग आजच्या विषयाकडे आपण वळणार आहोत. नीतिसूत्रे ह्याचा 18वा अध्याय आणि त्याचा 21वा वचन. नीतिसूत्रे 18वा अध्याय आणि त्याच्या 21वा वचन. जिभेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहेत, तिची आवड धरणारे तिचे फळ भोगितात. मी परत वाचतो. जिभेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहेत, तिची आवड धरणारे तिचे फळ भोगितात. आपण प्रार्थना करू प्रियानो, की देवाने आजच्या ह्या विषयामध्ये आपल्याला जाताना त्यांनी आपल्याशी बोलावा, आपल्याला त्याची कृपा पुरवावी. आणि मी आणि राणी आम्ही दोघेही जण ह्या विषयावर बोलत असताना देवाने आम्हालाही त्याची कृपा पुरवावी. प्रार्थना करू. हे देवा, आम्ही ह्या वेळेस तुझ्या वचनामधून तुझे शब्द, तुझी वाणी, तुझं शिक्षण ऐकण्यास आतुरतेने ह्या ठिकाणी जमलेला आहोत. हे देवा, आमचा ताबा तू घे, आमचं सहाय्य तू कर. तुझं वचन हे जिवंत आहे, तुझं वचन कार्य करणारा आहे, तुझं वचन शिकवणारा आहे, मार्गदर्शन करणारा आहे. आणि फक्त एका क्षणापुरता नव्हे तर देवा, तुझं वचन वेळोवेळी कितीही काळ लोटून गेला तरीही तो त्याच प्रकारचं जिवंत असं वचन, ज्याला आपण शिक्षण देणारा वचन असं तो आहे. आणि होय देवा, आम्ही त्या वचनामधून तुझी वाणी ऐकण्यासाठी ह्या ठिकाणी जमलेले असताना तू आमचं प्रत्येकांचं सहाय्य आणि मदत कर. आमचे प्रत्येकांची मन अंतःकरण तुझ्या ताब्यात तू घे देवा. आणि होऊ दे की आम्ही बोलत असताना माझ्या आणि राणीच्या मुखातून निघणारे प्रत्येक शब्द, मनातून मांडले जाणारे प्रत्येक विचार हे तुला मान्य असावेत अशी दया आणि कृपा तू होते. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हाती समर्पित करत ही प्रार्थना विनंती प्रभू येशूच्या महान प्रतापशाली नावाने करतो. आमेन. आमेन. सो आजचा जो विषय आहे आजचा जो विषय आहे तो आहे प्रेमाच्या 5 भाषा. आणि तुम्हाला थोडासा हा विषय वाचल्यावर कदाचित थोडंसं वेगळं वाचलं असेल की नेमकं काय म्हणायचं आहे किंवा कसल्या प्रकारचं आजचा विषय आहे आणि त्याच्यात आपण काय नेमकं बघणार आहोत. तर ह्या विषयावरची थोडीशी पार्श्वभूमी बांधत असताना
एक गोष्ट सांगू इच्छितो. माझ्या आईवडिलांचं लग्न जेव्हा झालं त्यावेळेला माझे मोठे काका त्या लग्नाच्या सोहळ्यामध्ये त्यांना थोडीशी गंमत करावीशी वाटली आणि त्यांनी लग्नाच्या त्या सोहळ्यामध्ये जेव्हा ते जेवायला बसलेले असताना त्यांनी मोठ्याने सगळ्यांच्या समोर उभं राहून असं घोषित केला आणि सांगितलं की ज्योतिबाई, आमच्याकडे लग्नामध्ये एक प्रथा आहे की प्रत्येक पत्नी आपल्या पतीला आणि हे ते हिंदीमध्ये म्हणत होते, तर हिंदीमध्ये त्यांनी असं म्हटलं की हमारे यहाँ अशी प्रथा है कि हर पत्नी अपने पति को घास चारती है. आणि माझ्या आई थोडंसं घाबरल्या की हे अशी कशी प्रथा आहे आणि नेमकं मला काय करावं लागणार आहे. परंतु माझ्या वडिलांनी त्यांच्या कानामध्ये वाकून असं सांगितलं की जे निवाला भरवायचं आहे त्याविषयी ते सांगत आहेत, कारण मराठी भाषेत निवाल्याला घास असं म्हटलं जातं. प्रेमाच्या पण भाषा असतात आणि ह्या भाषा आपण कुठल्या संस्कृतीमधून येत आहोत, कुठल्या वातावरणामध्ये आपण लहानशी मोठे झाले आहोत ह्याच्यावर ते अवलंबून असतं. आणि अनेक वेळेस पती आणि पत्नी जेव्हा कुटुंब व्यवस्थेत एकत्रित बांधले जातात तेव्हा दोघेही जण वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून येतात, वेगवेगळ्या संस्कृतीमधून कधी कधी येतात, वेगवेगळ्या प्रकारे लहानशे मोठे ते झालेले असतात आणि त्यांच्या त्यांच्या कुटुंबामध्ये प्रेमाचा घेवाण देवाण करण्यासाठी किंवा प्रेम ह्याची पूर्तता करण्यासाठी किंवा प्रेम अनुभवण्यासाठी वेगवेगळे भाषा वापरले जातात. आणि त्याच विषयावर डॉक्टर गॅरी चॅपमॅन नावाचे एक ख्रिस्तीय काउन्सिलर आहे, समुपदेशक आहे, त्यांनी जो पुस्तक लिहिलं प्रेमाच्या 5 भाषा, आजच्या विषयामध्ये आपण त्या पुस्तकावरील काही गोष्टींचा अभ्यास करणार आहोत किंवा त्याच्यातून काही गोष्टी बघणार आहोत. परंतु फक्त डॉक्टर गॅरी चॅपमॅनचं पुस्तक नव्हे तर आपल्या देवाचं जीवनी पुस्तक आणि त्यामधून पण जे तत्व, जे प्रिन्सिपल्स त्यांनी घेतलेले आहेत आणि ह्या पुस्तकामध्ये मधील गोष्ट त्यांनी शिकवलेली आहे ते पण आज आपण बघणार आहोत. सो आजच्या ह्या विषयामध्ये पुढे जात असताना असं म्हटलं जातं की प्रेम हा कोणत्याही भाषेत सर्वात महत्वाचा शब्द असतो, परंतु तेवढाच गोंधळ पण घालणारा शब्द असतो. अनेक चित्रपटांमध्ये, पुस्तकांमध्ये, काव्यांमध्ये प्रेम हा शब्द वापरला जातो आणि वेगवेगळ्या प्रकारे वापरलं जातं. त्याची वेगळी वेगळी भूमिका त्या ठिकाणी तयार केली जाते. परंतु जर प्रेमाविषयी कोणाला विचारायचं असलं तर एखाद्या नवविवाहित पती पत्नीला विचारावं, आहे की नाही. जेव्हा नवीन नवीन लग्न झालेलं असतं तेव्हा त्यांना असं वाटतंय की ते प्रेमात आहेत आणि कुठलीही गोष्ट चुकीची ते करणार नाही. त्यांचा एकमेकांवर इतका प्रेम असतो की कधी कधी त्यांना युगल प्रेम पक्षी असं म्हटलं जातं. किंवा एखादं विवाहित झालेलं नसलं परंतु एखाद्या पुरुषाचं एखाद्या स्त्रीवर किंवा एखाद्या स्त्रीचं एखाद्या पुरुषावर प्रेम आहे आणि त्यांचा प्रेम हा फार हृदयामधून अशा काही भावना निर्माण करणारा असतो की त्यांना असं वाटतंय की अरे आमचा एकमेकांवर इतका प्रेम आहे की आमच्यामध्ये कधीही कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम होणार नाही. परंतु काही काळ लोटल्यावर हेच युगल प्रेम पक्षी कधी कधी रागवलेले पक्षी किंवा अँग्री बर्ड्स असे झालेले वाटतात. आणि हा जो काळ गेल्यानंतर त्यांच्यामध्ये जो घडलेला बदल आहे हे कशामुळे होत असतो बरं, तर ह्याच्याविषयी राणी आपल्याला कदाचित सांगेल. जयेश जसं म्हणाले की अनेक काव्यामध्ये, चित्रपटांमध्ये, पुस्तकांमध्ये प्रेमाची जणू काही एक परिभाषा दिली जाते. त्यातल्या त्यात मला ही कुसुमाग्रजांची कविता खूप आवडते. त्यामध्ये ते म्हणतात की प्रेम म्हणजे काय असतं.
चातकाला पावसाशी असतं, टापोऱ्या दवबिंदूला गवताच्या पात्याशी असतं. प्रेम म्हणजे काय असतं, जे चंद्राला चांदण्यांशी असतं, इंद्रधनुष्याला क्षितिजाशी असतं, सळसळणाऱ्या वाऱ्याला गरजणाऱ्या ढगांशी असतं. प्रेम म्हणजे काय असतं, जे फुलपाखराला फुलाशी असतं, काजव्याला घनघाट अंधाराशी असतं, गुणगुणणाऱ्या पतंगाला मिनमिनत्या दिव्याशी असतं. प्रेम म्हणजे काय असतं, जसं सुखाला दुःखाशी असतं, हसणाऱ्याला रडण्याशी असतं, रात्रीच्या अंधाराला सकाळच्या उजेडाशी असतं. प्रेम म्हणजे काय असतं, जे हळूवार जपायचं असतं, हृदयात साठवून ठेवायचं असतं आणि कितीही दुःख झालं तरी हसत जगायचं असतं. आता ही कविता मनाला अगदी स्पर्श करून जाणारी कविता वाटते, परंतु ह्या कवितेमध्ये प्रेमाची परिभाषा काय आहे, प्रेम म्हणजे नेमकं काय, काय करतं काय करत नाही, ह्याविषयी ती कविता काहीही सांगत नाही. आता ही झाली भारतीय कविता किंवा मराठीतली कविता. पण जर तुम्ही ग्रीक अ, तत्वज्ञान बघितलं तर त्याच्यामध्ये प्रेमाचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. एक तर आहे ज्याला इंग्लिशमध्ये इरॉस लव्ह असं म्हणतात, ज्याला मराठीत काय म्हणतात, शारीरिक प्रेम, जे पती पत्नीमध्ये त्याची अभिव्यक्ती होते. जसं बायबलमध्ये गीतरत्न या पुस्तकामधलं शल्मोन राजाचं त्याच्या पत्नीवर असलेलं प्रेम, त्याची अभिव्यक्ती केलेली आहे, ते म्हणजे इरॉस लव्ह. दुसऱ्या प्रकारचं प्रेम म्हणजे स्टोरगे लव्ह असं त्याला म्हणतात. ते म्हणजे आई बाप आणि मूल ह्यांच्यामधलं प्रेम, बहिणींमधलं प्रेम, भावांमधलं प्रेम, त्याला स्टोरगे लव्ह म्हणतात. त्याची प्रचिती आपल्याला पहिले शमूएल ह्याचा पहिला अध्याय, हन्ना आणि शमूएल ह्यांच्यामधली जी प्रीती होती त्याविषयी सांगणारे हे स्टोरगे लव्ह. तिसरं आहे फिलेय लव्ह, म्हणजे भावंडांमधलं प्रेम. त्याचपासून तो शब्द निर्माण झालाय फिलॅन्थ्रोपी, किंवा अमेरिकेत एक शहर पण आहे फिलाडेल्फिया, ज्याचा अर्थ आहे बंधू प्रेम, भावांमधलं प्रेम किंवा मित्रांमधलं प्रेम. जसं पहिले शमूएल 18व्या अध्यायामध्ये योनाथन आणि दावीद ह्यांच्यामधलं जे प्रेम होतं त्याला फिलेयो लव्ह असं म्हणतात. आणि चौथं जे आहे त्याला आगापे लव्ह असं म्हणतात. ते कसलं प्रेम आहे, जे प्रेम देवाने आपल्यावर केलं, त्याला इंग्लिशमध्ये डिवाइन लव्ह असं म्हटलेलं आहे. ते अद्भुत असं आध्यात्मिक प्रेम जे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यावर केलेलं आहे, आणि त्याची प्रचिती आपल्याला पहिले करीन 13व्या अध्यायात होते. मग बायबल ही प्रेमाची परिभाषा कशी सांगते बरं, काय म्हणतं, माझ्याबरोबर काढा. पहिले करीन 13वा अध्याय आणि वचन 4 ते 8 ते मी वाचते आपल्यासाठी. प्रीती सहनशील आहे, उपकारशील आहे, प्रीती हेवा करत नाही, प्रीती बडाई करत नाही, फुगत नाही, अनुचितपणे वागत नाही, स्वहित पाहत नाही, चिडत नाही, अपकार गणित नाही, अनितीत आनंद करीत नाही, पण सत्याबरोबर आनंद करते, सर्व गोष्टी सहन करते, सर्व गोष्टींवर विश्वास ठेवते, सर्व गोष्टींची आशा करते आणि सर्व गोष्टी सोसते. आता ह्या परिभाषेमध्ये आणि ती कुसुमाग्रजांची कविता जी मनाला स्पर्श करून जाते ह्यामध्ये जर फरक बघितला तर ह्याच्यात आपल्याला प्रीती काय करते, काय करत नाही आणि ती कशी असते ह्याच्याबरोबर ह्याच्याबद्दल अगदी स्पष्ट विवरण दिलेलं आहे. आणि पुढे बघत असताना एक रूपक डॉक्टर चॅपमन देतात. जसं पैसा ठेवायला बँक असते, तसंच लव्ह किंवा प्रेमाचा साठा ठेवण्यासाठी लव्ह टँक असतं. हे जे रूपक आहे ते फार सुंदर रूपक आहे. जर आपण बँकेत डिपॉझिट केलं नाही तर आपल्याला बँकेतनं विड्रॉ करता येत नाही. तसंच आपल्या प्रत्येकामध्ये एक प्रेमाचा साठा असतो आणि तो साठा जर भरला गेला नाही तर त्याच्यातनं आपल्याला विड्रॉ सुद्धा करता येत नाही. विड्रॉ केव्हा होतं, जेव्हा पहिलं प्रेमात असण्याची जी भावना आहे ती कमी झाल्यावर, जेव्हा भांडण तंटे किंवा इंग्लिशमध्ये ज्याला आर्ग्युमेंट्स किंवा काय म्हणतात, वादविवाद, डिसअग्रीमेंट्स व्हायला लागतात, तेव्हा ह्या प्रेमाच्या साठ्यातनं हळूहळू पती पत्नी विड्रॉ करायला लागतात आणि तो जर भरला नाही तर तो साठा रिकामा होऊन जातो. आम्ही एकदा आमच्या कारमध्ये प्रवास करत असताना अशी वेळ आली की
आम्ही खूप लांबचा प्रवास करत होतो आणि आम्हाला एका ठिकाणी वेळेत पोहोचायचं होतं आणि ह्या सर्व प्रवासामध्ये मी गाडी चालवण्यामध्ये जरा जास्त मग्न होऊन गेलो आणि गाडीमध्ये किती डिझेल आहे त्याच्या काट्याकडे माझं लक्ष राहिलं नाही आणि अ, अ, नंतर कधीतरी माझ्या गाडी चालवताना माझ्या असं लक्षात आलं की ते डिझेल कमी झाल्याचं जे लाईट आहे ते लागलं आणि मी जेव्हा त्या लाईटकडे बघितलं तेव्हा मी घाबरलो, कारण आम्ही अशा ठिकाणातून जात होतो की जिथं खूप लांबपर्यंत एकही पेट्रोल पंप नव्हता आणि मग आता काय करायचं आणि अशा परिस्थितीत आम्हाला गाडीची वेग कमी करावी लागली, कारण मग जास्त वेगाने गेलो आणि मध्येच डिझेल संपलं तर मग प्रॉब्लेम होईल आणि म्हणून आम्ही हळूहळू जाता 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 30 मिनिटांनंतर अशा ठिकाणी पोहोचलो की जिथं डिझेल मिळण्याचं आम्हाला प्रबंध झाला आणि मग डिझेल भरून मग आम्हाला पुढे जाता आला. परंतु मी दुर्लक्ष केल्यामुळे की गाडीत किती डिझेल आहे त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळे आम्हाला ती जी अपॉइंटमेंट होती त्या ठिकाणी आम्हाला उशिरा पोहोचावं लागलं, मनस्ताप झाला, विचलित झालो आणि ह्या गोष्टी त्याच प्रकाराच्या आहे की जर आपल्यामध्ये असलेल्या प्रेमाच्या साठ्यामध्ये आपण जर टाकत गेलो नाही, जर त्याच्यात आपण भर घालत गेलो नाही तर तो साठा हळूहळू हळूहळू प्रत्येक वादविवादाने कमी होत जातं. आता हे कमी होण्याचं कारण का आहे, तर ह्याच्या मागे पण एक संशोधन आहे. डॉक्टर डॉरथी टेनोव नावाची एक मानस शास्त्रज्ञ आहेत आणि त्यांनी प्रेमात असणे ह्या घटनेवर प्रदीर्घ अभ्यास केला आणि अशा जोडप्यांचा अभ्यास केला की ते प्रेमात आहेत. त्यातून त्या डॉक्टरांनी असा निष्कर्ष काढला की प्रणयरम्य भावना असण्याचे जे आयुष्य आहे ते सरासरी 2 वर्षाचे, म्हणजे जे रोमॅन्टिक फिलिंग आहे ते पती पत्नी किंवा प्रेमात असलेले जर 2 व्यक्ती असतील तर ते 2 वर्षापेक्षा अधिक टिकत नाही आणि म्हणून 2 वर्षानंतर खऱ्या प्रेमाची सुरुवात होते. का हा फरक आहे बरं? कारण की जेव्हा एखादा व्यक्ती किंवा एखादी स्त्री आणि एखादा पुरुष प्रेमात पडतात तेव्हा ते ऐच्छिक नसतं, ते आपोआप होतं. आमची केमिस्ट्री जमली असं अनेक जण म्हणतात आणि त्याच्यामुळे ती भावना टिकून राहत नाही आणि हा संशोधन आहे. मग ती टिकून राहत नाही तर खऱ्या प्रीतीसाठी काय केलं पाहिजे? तर माझे आवडते जे वक्ते आहेत डॉक्टर रवी झखरायस, त्यांचा मी एक संदेश ऐकला होता. त्या संदेशाचं टायटल होतं आय आयझॅक टेक यू रिबेका आणि त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की लव्ह इज ॲज मच अ क्वेश्चन ऑफ द विल ॲज इट इज ऑफ द इमोशन. सो इफ यू चूज टू लव्ह समवन यू कॅन. म्हणजे काय, प्रेमात पडणं हे ऐच्छिक नसतं किंवा आपल्या इच्छेवर नसतं, ते होऊन जातं. पण खरं प्रेम करण्यासाठी इच्छा आणि भावना ह्या दोन्हींची गरज असते. खरं प्रेम वाढवण्यासाठी आपल्याला कष्ट घ्यावे लागतात. आपण डिसिप्लिन्ड असणं हे खूप खूप महत्वाचं आहे आणि ह्याच्यामध्ये इच्छा तर आहेच, डिसिप्लिन पण आहे, पण स्वतःची आणि आपल्या पतीची की वाढ होण्याची देखील गरज आहे. आता अनेक संशोधन असं म्हणतात की लग्नामध्ये प्राथमिकरित्या ही गोष्ट खूप महत्वाची आहे की एकमेकांवर प्रेम टिकून राहणं आणि ते टिकण्यासाठी आपल्याला निवड करावी लागते. भावनेंवर फक्त अवलंबून राहून चालणार नाही. जरी प्रेम हे भावनेचं दर्शक आहे तरी फक्त त्याच्यावर अवलंबून राहिलं तर चालणार नाही. आपल्याला निवड करून आपल्या पतीशी, आपल्या पत्नीशी, आपल्या मुलांशी आपल्याला प्रेम करावं लागणार. आता ह्याचा एक जिवंत उदाहरण म्हणजे रोमकरास पत्र ह्याचा 5वा अध्याय आणि 8वा वचन की आपण पापी असताच देवाने आपल्यावर एवढी प्रीती केली की त्यांनी त्याचा एकुलता एक पुत्र दिला. आपण प्रेमाच्या लायकीचे नव्हतो तसं पाहिलं तर, परंतु योग्य वेळी आपण पापी असताच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला, है की नाही? आणि त्याच प्रकारचं प्रेम देवाची इच्छा आहे की एका कुटुंबामध्ये असावं, पती पत्नीच्या मध्ये असावं, आई वडिलांच्या मध्ये आणि लेकरांमध्ये असावं. आणि आज त्याच विषयावर अनुसरून
आम्ही तुमच्याशी बोलत आहोत. आता खरं तर प्रेम ही भावना अ, वेगवेगळ्या प्रकारे जे आपण त्याचं स्पष्टीकरण बघण्याचा प्रयत्न केला, अ, तरी प्रेम ही भावना ही मूलभूत भावना आहे. आणि ही भावना अगदी लहानपणापासूनच आपल्याला समजायला लागते. कसं? एखादा लेकरू जेव्हा लहान असतो तेव्हा प्रेम काय असतं, किंवा हे प्रेम आहे किंवा हे प्रेम नाही, हे काहीही समजण्याच्या आधीच त्या लहान लेकराला जो स्पर्श किंवा जे आलिंगन किंवा जे मिठी मारण्याची प्रक्रिया आई वडील करत असतात, त्या सर्व प्रक्रियेमधून त्या लहानशा बाळाला, ज्याला दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची जाणीव नाही, ज्याला काही समजत नाही, त्याला प्रेम कळायला लागतं. आणि होशेच्या पुस्तकामध्ये देव जणू काय त्याच प्रकाराचं प्रेम इस्रायलावर केलेलं आहे, की तो कचराकुंडीत टाकून घाणीत टाकल्यानंतरही देवाने त्याला उचलून धुवून स्वच्छ करून त्याच्यावर प्रेम केल्याचा एक एक वृत्तांत आपल्याला होशेच्या पुस्तकात वाचायला मिळते. आता ही प्रेमाची भावना जरी मूलभूत भावना आहे, आणि ह्या प्रेमाच्या भावना प्रगट करणे किंवा समजण्याच्या 5 मुख्य प्रकार आहेत. आता जसं आपण मराठी भाषा बोलतो, आणि मराठी भाषेला अनेक बोली भाषा आहे किंवा उपभाषा आहेत. जसं आयराणी झाली, की जी खानदेशात आहे. मग तुम्ही पुण्याकडे आले की तिथं अगदी वेगळीच मराठी वाटते. तुम्ही खानदेशातून जर विदर्भाकडे गेले तर तिथं वेगळीच मराठी वाटते. तसंच प्रेमाच्या ज्या 5 भाषा आहेत, त्या प्रत्येक भाषेला वेगवेगळ्या उपभाषा आहेत. सो ते 5 भाषा कोणत्या आहेत बरं? तर पहिली जी प्रेमाची भाषा आहे ती आहे पुष्टी देणारे शब्द. ज्या शब्दांचा वापर करून आपण एकमेकांना प्रोत्साहन देतो, एकमेकांच्या कृतीला आपण पुरवठा देतो, ती शब्द. दुसरी प्रेमाची भाषा आहे म्हणजे उत्तम वेळ. आपण एकमेकांसोबत जो वेळ घालवतो आहोत, तो किती उत्तमरित्या, किती चांगल्यारित्या घालवत आहोत, त्याद्वारे पण काही लोकांना प्रेमाचा अनुभव होतो किंवा प्रेम व्यक्त करता येतं. तिसरी भाषा आहे भेटवस्तू घेणे किंवा देणे. आणि याच्यामध्ये जास्त सांगण्यासारखं नव्हे, की भेटवस्तू घेण्या देण्याने पण कोणीतरी माझ्यावर, ही व्यक्ती प्रेम करत आहे, ह्या गोष्टीचा अनुभव होतो, जाणीव होते. चौथी जी प्रेमाची भाषा आहे ती आहे कृती करणे. फक्त शब्दांचा वापर करणे नव्हे किंवा फक्त मोठे मोठे गोष्टी बोलणे नव्हे, तर खरं तर प्रेम आहे हे करून दाखवणे, म्हणजे कुठल्या ना कुठल्या कृतीतून तो प्रेम व्यक्त करणे. आणि 5वी भाषा आहे म्हणजे शारीरिक स्पर्श. आता शारीरिक स्पर्श ह्या प्रेम भावनेमध्ये, प्रेम भावना प्रगट होण्यासाठी एक फार मार्मिक अशी ही भाषा आहे, की ज्याच्यामध्ये शब्दांची पण गरज पडत नाही. आणि अशा 5 प्रकाराच्या भाषा आहेत. सो त्याच्यातली जी पहिली भाषा आहे पुष्टी देणारे शब्द, त्याविषयी राणी आपल्याला सुरुवात करून देईल. आता जयेशने सांगितल्याप्रमाणे पुष्टी देणारे शब्द किंवा कौतुक करणारे शब्द हे खूप खूप महत्वाचे या भाषेमध्ये असतात. माझ्याबरोबर काढा नीतिसूत्रे 18वा अध्याय आणि 21वं वचन. ते मी वाचते. हे शल्मोन राजाने लिहिलेलं वचन आहे, स्तोत्र आहे. आणि इब्री भाषेतलं जणू काही शहाणपणाचं ही लेखन शैली आहे. त्यामध्ये शल्मोन राजा असं म्हणतो की जिव्हेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहेत, तिची आवड धरणारे तिचे फळ भोगतात. म्हणजे शल्मोन राजाला देखील शब्दांचं महत्व अगदी त्या सुरुवातीच्या काळापासनं समजलेलं आपल्याला दिसते. आता पुष्टी देणारे शब्द म्हणजे फक्तच बढाई मारायची का? नाही. पुष्टी देणारे शब्द म्हणजे प्रोत्साहन देणारे शब्द, इन्स्पायरिंग वर्ड्स, एनकरेजिंग वर्ड्स, असं वर्ड्स ऑफ ॲफर्मेशनला म्हटलं गेलेलं आहे. तुम्हाला काहीतरी मिळावं म्हणून तुम्ही चांगले शब्द उच्चारतायत का? नाही. पण तुमचं त्या व्यक्तीवर प्रेम आहे ते व्यक्त करण्यासाठी तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा त्या शब्दांना पुष्टी देणारे शब्द असं म्हटलेलं आहे. आता ह्यामध्ये 3 प्रकारचे शब्द आहेत पुष्टी देणारे शब्द. पहिले आहे जसं मी म्हटले की प्रोत्साहन देणारे शब्द, एनकरेजिंग वर्ड्स.
आता आपण शाब्दिक कौतुक करू शकतो एकमेकांचं, पण त्याच्याही पुढे जाऊन आपण प्रोत्साहन देऊ शकतो. आणि ते कशासाठी? तर अनेकांमध्ये लुप्त किंवा सुप्त गुण असतात आणि त्याची वाढ व्हावी अशी जर तुमची इच्छा असेल आणि तुमच्या पतीची ती जर भाषा असेल, तुमच्या पत्नीची ती जर भाषा असेल, तर ती बोलायला, लेकरांची ती जर असेल तर ती बोलायला आपण शिकलं पाहिजे. ज्याच्यामुळे जे सुप्त गुण आहेत त्याची वाढ सहजरित्या होऊ शकेल. अनेक पती पत्नीला प्रोत्साहन न मिळाल्यामुळे अनेक गोष्टी जणू काय लपूनच किंवा दडूनच राहिलेल्या आहेत आणि त्या बाहेर येण्यासाठी आपण एकमेकांना प्रोत्साहन देणं खूप खूप महत्वाचं आहे आणि ते जणू काय पुष्टी देण्यासारखंच आहे. आता प्रोत्साहन देण्यासाठी कशाची गरज आहे? तर इंग्लिशमध्ये तो शब्द आहे एम्पथी. आपल्याला दुसऱ्याच्या परिस्थितीमध्ये जाऊन ते काय अनुभवतायत हे समजणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे दुसऱ्याचा दृष्टिकोन समजला तर आपल्याला त्यांना पुष्टी देता येते किंवा प्रोत्साहन देता येते. आता दुसऱ्या प्रकारचा जो शब्द आहे, एक तर एनकरेजिंग वर्ड्स किंवा प्रोत्साहन देणारे शब्द. दुसरा जो प्रकार आहे तो काइंड वर्ड्स. आता मी नीतिसूत्र पहिला 13वा अध्याय आणि 4थं वचन वाचलं की प्रीती परोपकारी असते किंवा आहे. लव्ह इज काइंड. आणि म्हणून जर प्रीती ही परोपकारी जर आहे तर येणारे शब्द सुद्धा परोपकारी असले पाहिजे. आता ह्याच्यात काय बरं महत्वाचं आहे? तर शब्द जरी परोपकारी असले आणि टोन जर चांगला नसेल तरी ते शब्द परोपकारी असले तरी त्याचा जो परिणाम व्हायला पाहिजे तो होणार नाही. सलमोन राजा पुढे मला असं वाटतंय नीतिसूत्र 12 आणि 25 मध्ये म्हणतो की गोड शब्द हृदयाला आनंदित करणारे आहेत. आणि दुसऱ्या एका वचनामध्ये तो म्हणतो की मृदू उत्तराने कोपाचे निवारण होते. म्हणून जर राग आला असेल आणि त्याचं निवारण करायचं असेल तर कृपेने भरलेले शब्द किंवा परोपकारी शब्द ह्याचा वापर करता आला पाहिजे. तुम्ही काही जण म्हणाल की आता हे शब्द वापरणं म्हणजे कठीण आहे, आमच्या इतिहासात इतक्या गोष्टी घडल्यात की परोपकारी शब्द वापरणं मला कठीण जातं. तर मी असं म्हणेल की इतिहासाला इतिहासात राहू द्या आणि क्षमे ची याचना करून, क्षमा करून पुढे जाता आलं पाहिजे. क्षमा ही एक प्रक्रिया आहे. ती एक इंग्लिशमध्ये जसं इव्हेंट म्हणतात तसं नाहीये, ती सतत आपल्याला करत राहावी लागते. एखाद्या बोलण्याची आपल्याला आठवण झाली आणि आपल्याला आठवलं की आपल्याला त्या व्यक्तीचा किती राग आला होता, ती व्यक्ती असं बोलली तेव्हा परत आपल्याला हे पण आठवलं पाहिजे की आपण त्या व्यक्तीची क्षमा केलेली आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला जाता आलं पाहिजे. तिसरे जे प्रकारचे शब्द आहेत ते आहेत नम्र शब्द. पहिले करीन 13व्या अध्यायामध्ये प्रीती ही मागणी करत नाही, ती विनंती करते. इंग्लिशमध्ये तो त्या शब्दांमध्ये हा फरक आहे की लव्ह डज नॉट डिमांड, इट रिक्वेस्ट. आणि म्हणून नम्र शब्द आपल्या मुखातनं निघणं खूप खूप महत्वाचं आहे. बर, मग पती पत्नीमध्ये किंवा मुलांमध्ये किंवा आजी आजोबा ह्यांचा जो आपल्याशी संबंध आहे त्याच्यामध्ये आपण पुष्टी देणाऱ्या शब्दांची अभिव्यक्ती कशी करावी किंवा त्याची सुरुवात कशी करावी? तुम्ही म्हणाल की मी असं कधीच केलं नाही, मी कौतुकास्पद शब्द जास्त बोललेच नाही. तर मग आज आपण हे ठरवू शकतो की कौतुक करण्याचं ध्येय आपण ठेवूया. शब्दाने प्रेमाची अभिव्यक्ती आपण करूया. वेस्टर्न कल्चरमध्ये आय लव्ह यू हे खूप म्हणतात, सहज म्हणतात. आपल्या संस्कृतीमध्ये आपल्याला ते म्हणायला कठीण जातं. आपल्याला असं वाटतं की कृतीने आपण दाखवत आहे ना मग बस झालं. पण आता मानसशास्त्र तज्ञ असं म्हणतात की शब्दाने बोलून दाखवणं हे पण खूप खूप महत्वाचं आहे. प्रेमाची अभिव्यक्ती ही शब्दांनी देखील झाली पाहिजे. आणि ही अभिव्यक्ती कुणासमोर करायची? तर जर पतीचं तुम्ही कौतुक करत असाल, लेकरांचं कौतुक करत असाल, पत्नीचं कौतुक करत असाल तर अशा लोकांसमोर करावं की ज्याच्यामुळे त्या व्यक्तीला आपण केलेल्या कृत्याचा अभिमान वाटावा, पुष्टी मिळावी. आणि तुम्ही म्हणाल की माझी पत्नी हिच्यामध्ये इतके विकनेसेस आहेत की मी पुष्टी देणाऱ्या शब्दांचा वापर करू शकत नाही. त्याच्यावर मी असं म्हणेल की तुमच्या पत्नीमध्ये असलेलं जे सामर्थ्य आहे
त्या गोष्टींमध्ये लक्ष द्या आणि त्या गोष्टी लक्षात घेऊन तिचं कौतुक करायला शिका. कुसुमाग्रजांनी कविता लिहिली, कदाचित तुमच्यामध्ये सुप्त कवी असेल, त्याला बाहेर येऊ द्या आणि कवितेद्वारे तुम्ही तुमच्या प्रेमाची अभिव्यक्ती मुलांसाठी असेल, पत्नीसाठी असेल, ती करू शकाल. सतत कौतुकास्पद शब्द वापरा. ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या लक्षात घेऊन त्याच्याबद्दल उल्लेख करून पुष्टी देणाऱ्या शब्दांची अभिव्यक्ती करा. आता पुष्टी देणाऱ्या शब्दांमध्ये पण थोडंसं मी हे सांगू इच्छितो की अनेकदा आपली लेकरं जेव्हा वाढत असतात, लहान वयातून मोठ्या वयामध्ये जात असतात, तेव्हा जर त्यांना पुष्टी देणारे शब्द सारखे सारखे ऐकायला मिळाले तर त्यांचा व्यक्तिमत्व चांगल्या प्रकारे तयार होतो. कुठं खंत राहून जात नाही किंवा एक प्रकारे होल पर्सनॅलिटी जी त्यांची आहे, त्यांचे एकीकरण पूर्ण पर्सनॅलिटी जी आहे ती खूप चांगल्या आणि बॅलन्स्डरित्या त्याच्यामध्ये त्यांची वाढ होते. परंतु जर सर्व वेळेस त्यांची टीकाच करत राहिलो, तुझी हीच चूक आहे, तू असं का करत नाही, हे असं करू नको, किंवा तिकडे कशाला चालला आहे, किंवा ह्या गोष्टी जर आपण सारखं बोलत राहिलो तर त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये एक प्रकार अशी खंत राहून जाते आणि त्यांना असं वाटायला लागतं की अरे कदाचित माझ्यामध्ये काही चांगलं आहे की नाही माहीत नाही. म्हणून पती पत्नीने एकमेकांसाठी पुष्टी करणारे शब्द वापरावे, आई वडिलांनी लेकरांसाठी पुष्टी करणारे शब्द वापरावे, घरामधील लोकांनी एकमेकांसाठी पुष्टी करणारे शब्द वापरावे. हे फार फार अगत्याचं आहे. ख्रिस्ताचे शिष्य चुकले असले तरी जेव्हा शेवटी तो त्यांना भेटतो समुद्राच्या काठी, तेव्हा तो त्यांना मुलं म्हणून संबोधित करतो. आणि चूक सर्वांकडून होते, परंतु त्या गोष्टीपेक्षा अधिक जी व्यक्ती आहे त्याची काळजी घेऊन पुष्टी करणाऱ्या शब्दांचा आपण वापर करावा. दुसरी जी भाषा, जी प्रेमाची भाषा आहे ती आहे उत्तम वेळ. आता काही लोकांना ज्याद्वारे प्रेम कळतं किंवा त्यांना प्राप्त करावं असं वाटतं, किंवा प्रेम त्या समोरच्या व्यक्ती माझ्यावर प्रेम करतो हे त्यांच्या लक्षात येतं. काही लोक असे असतात की त्यांच्याबरोबर जर तुम्ही अविभाजित वेळ घालवला, कुठल्याही गोष्टींचं डिस्ट्रॅक्शन तुम्हाला न होऊ देता, कुठल्याही गोष्टींच्या द्वारे तुमचा चलबिचल न होऊ देता जर त्या व्यक्तीच्या सोबत बसून जर तुम्ही वेळ घालवला तर त्या व्यक्तीला असं वाटतंय की अरे ही व्यक्ती समोरची व्यक्ती माझ्यावर किती प्रेम करते. आणि अशी जर तुमच्या पत्नीची किंवा पतीची जर पर्सनॅलिटी असेल किंवा लेकरांची पर्सनॅलिटी असेल तर त्यामध्ये त्यांच्या बरोबर उत्तम वेळ घालवणे हे फार अगत्याचं आहे. आता तुमच्या लक्षात येत असेल की आम्ही ह्या 5 भाषेविषयी सांगत आहोत. शेवटी आम्ही तुम्हाला एक संकेतस्थळ देणार आहोत, एक वेबसाईट देणार आहोत की ज्या ठिकाणी तुम्ही जाऊन तुमच्या प्रेमाची भाषा कोणती आहे, तुमची प्रेमाची भाषा कोणती आहे ही एक चाचणी घेऊन तुम्ही शोधू शकाल, त्याचा तुम्ही फाइंड आउट करू शकाल. परंतु जी दुसरी भाषा ज्याविषयी मी सांगत आहे ती आहे उत्तम वेळ. आणि आमच्या लेकरांसोबत जेव्हा आम्ही आमच्या बाकीच्या कामातल्या गोष्टी थोडंसं बाजूला सारून जेव्हा आम्ही त्यांच्यासोबत वेळ घालवतो तेव्हा आमच्या लेकरांना, आणि त्यातल्यापैकी 2 लेकरांना विशेष करून असं वाटते की मम्मी डॅडी आमच्यावर खूप प्रीती करतात. कदाचित ही भाषा तुमच्या पतीची असेल, कदाचित पत्नीची ही भाषा असेल की उत्तम वेळ घालवणे. आणि ही जर भाषा असली तर तुम्ही तुमच्या पतीची किंवा पत्नीची कितीही पुष्टी देणारे शब्दांनी त्यांची प्रशंसा करत असाल किंवा तुम्ही त्यांच्यासाठी कितीतरी गोष्ट करण्याचा प्रयत्न करत असाल तर त्या गोष्टींमधून त्यांना प्रेम अभिव्यक्त झालेलं जाणवणार नाही. परंतु त्याऐवजी जर तुम्ही तुमच्या दिवसभराच्या सर्व गोष्टींमधून थोडासा वेळ काढून त्या व्यक्तीबरोबर कुठल्याही गोष्टीने विचलित न होता, डिस्टर्ब न होता
जर तुम्ही अविभाजित लक्ष देऊन त्या व्यक्तीसह वेळ घालवला तर समोरच्या व्यक्तीला ह्या गोष्टीची जाणीव होईल की नाही, ही व्यक्ती माझ्यावर प्रेम करते. आता ह्यामध्ये जे महत्वाचं आहे तो आहे की आपण वेळ घालवत असताना ज्या ज्या गोष्टी कदाचित आपल्याला डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या आहेत किंवा आपलं लक्ष इकडे तिकडे विचलित करणाऱ्या त्या बाजूला ठेवावे आणि त्या वेळेमध्ये एक उत्तम संवाद घडून आणावं. हा उत्तम संवाद कुठल्या बाबतीतला असावं की दिवसभरातल्या तुमच्यासोबत कुठल्या गोष्टी घडल्या आणि कुठल्या त्या घडत असताना तुमच्या कुठल्या कुठल्या भावना त्यामध्ये पुढे आल्या. तुम्हाला राग आला किंवा तुम्ही फार भयभीत झाला तेव्हा तुम्हाला फार असं काळजी वाटली की आता कसं होणार. ह्या ज्या गोष्टी आहेत ते ह्या अविभाजित लक्ष दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला करता आलं पाहिजे. आणि आपण संवाद करत असताना आपली भावना ज्या आपण अनुभवलेल्या आहेत ती सांगण्याची संधी तुम्ही समोरच्या व्यक्तीला दिली पाहिजे, जर त्यांची प्रेमाची भाषा उत्तम वेळ आहे तर. आणि जेव्हा आपण ती तशी संधी देतो तेव्हा आपण त्या व्यक्तीवर प्रेम करत आहोत हे आपण व्यक्त करतो. प्रभू येशू ख्रिस्त पण सकाळीच उठून बाकी कुठल्याही गोष्टींमध्ये बिझी होण्याच्या आधीच तो त्याच्या पित्याबरोबर वेळ घालवत होता. आपण हा वेळ वेगवेगळ्या प्रकारे आपली साथीदारांबरोबर किंवा आपल्या लेकरांबरोबर कुटुंबातल्या लोकांबरोबर घालवू शकतो. तुम्ही एखादा आवडीचा उपक्रम निवडू शकता. सगळ्यांना कदाचित जेवण बनवायला आवडतं किंवा गार्डन मध्ये जाऊन बगीच्यामध्ये जाऊन थोडीशी गार्डनिंग करावीशी वाटत आहे किंवा पती पत्नीने किंवा आईने मुलाबरोबर किंवा वडिलांनी मुलीबरोबर एखादा खेळ खेळणे किंवा तो वेळ त्यांना देणे की ज्या वेळेमध्ये तुमचं पूर्ण अटेन्शन तुमचा पूर्ण फोकस त्या व्यक्तीवर आहे, तुमच्या लेकरांवर एकमेकांवर आहे. आणि ह्याचा मधील हेतू हाच की तुम्ही एक चांगला वेळ त्या व्यक्तीला देत आहात की ज्याच्यामध्ये तुमचं पूर्ण लक्ष त्या व्यक्तीवर आहे. महत्वाची जी काही गोष्टी आहे ह्या गोष्टी करण्यामध्ये ते असे आहेत की तुम्ही सोबत वेळ घालवण्याला प्राधान्य द्या. आज होऊ शकत नाही, आपण उद्या करू, मग परवा करू आणि मग असं असं करत करत कधी कधी असं होतं की आपण जे वेळ ठरवलाय ते आपण आपल्या लेकरांना किंवा आपल्या पत्नीला आपल्या पतीला आपण देत नाही. आमच्या कुटुंबामध्ये कधी कधी तशी वेळ येते, अरे आम्हाला मग ठरवावं लागतं, नाही खूप दिवस झाले आम्ही वेळ घालवलं पाहिजे. जेव्हा आपण संवाद करत आहोत, संभाषण करत आहोत तेव्हा त्यांच्या डोळ्यात बघून त्यांच्याशी संवाद करा. निर्णय विषय शोधा की ज्याच्यावर तुम्ही संवाद करू शकता तुमच्या लेकरांबरोबर, तुमच्या पत्नीबरोबर. परंतु प्रत्येक संवादाचा विषय हृदयाशी जोडलं गेलं पाहिजे. त्यांच्या हृदयामधून भावना निर्माण करून त्या भावना व्यक्त करणारा असला पाहिजे. हे वेळ घालवण्यासाठी तुम्ही मजा मच्छीच्या गोष्टी पण करू शकता. जाऊन एकत्रित कुठेतरी पार्कमध्ये जाऊन खेळणे किंवा एखाद्या लॉंग राईडवर जाणे की गाडीमध्ये बसून तुम्ही लांब चालत गेले किंवा मछली पकडायला किंवा फिशिंग करायला जाणे, असं एकत्रित बायबल वाचणे, प्रार्थना करणे किंवा जर गाण्याची आवड आहे तर आईवडिलांनी लेकरांबरोबर किंवा एकमेकांबरोबर गाणे गाणे. आणि ह्या सर्व गोष्टींमधून तुम्ही एकमेकांना उत्तम वेळ देत आहात आणि तुमची प्रीती तुम्ही दर्शवत आहात. तिसरी जी भाषा आहे ती आहे भेट वस्तू घेणे देणे. आता माझ्याकडे काढा योहान याचं शुभवर्तमान 3रा अध्याय आणि 16वं वचन. हे वचन आपण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. प्रभू येशू ख्रिस्ताने, देवाने आपला विचार, इंग्लिशमध्ये असं म्हणले की ही थॉट अबाउट अस बिफोर द फाउंडेशन ऑफ द वर्ल्ड. ह्या जगाची निर्मिती करण्याच्या आधीच त्यांनी आपला विचार केला आणि आपल्यासाठी त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त हा देव केला. आता प्रभू येशू ख्रिस्त हे मूर्त स्वरूपाचं भेट आहे आपल्यासाठी. भेट वस्तू आपण हातात धरू शकतो आणि ती वस्तू
बघून आपण म्हणू शकतो की देणारी व्यक्ती आपल्याबद्दल विचार करत होती. आता अनेकदा वस्तूची किंमत ही जास्त महत्वाची नसते. जर तुमच्या पतीची, पत्नीची, मुलांची भेटवस्तू देणं घेणं ही जर भाषा असेल तर त्या वस्तूला किंमत काहीच नसेल, पण विचार आणि त्याची अभिव्यक्ती जर तुम्ही केली तर त्या व्यक्तीला कळून येईल की माझा पती, माझी पत्नी, माझी मुलं माझ्यावर प्रेम करतात. भेटवस्तू ही प्रेमाचं जणू काय दृश्य स्वरूप किंवा दृश्य चिन्ह असं आहे. आता लग्नामध्ये पती पत्नीला आणि पत्नी पतीला अंगठ्या देतात. अंगठी हे कशाचं स्वरूप आहे बरं? आंतरिक आध्यात्मिक बंधनाचं अंगठी हे बाह्य आणि दृश्य चिन्ह आहे. अंगठी घातल्यानंतर अनेकदा आता अजून वेगवेगळ्या गोष्टी देतात, पण वेस्टर्न कंट्रीजमध्ये आणि आता सध्या काही भारतीय लोकांमध्ये पण ही प्रथा चालू झालेली आहे की अंगठी दिल्यानंतर त्या पती पत्नीला विवाहित असं घोषित करतात. अनेक गोष्टी तिथं होतात, पण मी जस्ट जनरली सांगते. पण ती अंगठी ही बंधनाचं प्रतीक आहे. ती अंगठी हे दृश्य चिन्ह आहे. ती अंगठी त्या विवाहामधील भेट, गिफ्ट अशी आहे आणि त्याची अभिव्यक्ती, त्या भावनेची अभिव्यक्ती ही खूप खूप महत्वाची आहे. आता भेटवस्तू वेगवेगळ्या आकारात, वेगवेगळ्या मापात, वेगवेगळ्या रंगातही असू शकतात. खूप महागही असेल किंवा इंग्लिशमध्ये ज्याला 5 फिंगर डिस्काउंट फुकटही मिळालेली असेल, पण विचाराची अभिव्यक्ती ती भेटवस्तू देण्यामध्ये खूप खूप महत्वाची असते. कदाचित तुम्ही ती विकत घेतली असेल, कदाचित तुम्हाला सापडली असेल, कदाचित तुम्ही ती वस्तू बनवली असेल. कसल्याही प्रकाराची जरी ती वस्तू असली तरी समोरच्या व्यक्तीची जर भाषा भेटवस्तू घेणं देणं असेल तर ती वस्तू मिळाल्यानंतर प्रेमाची प्रचिती जर होत असेल तर त्या व्यक्तीला माझ्यावर माझे कुटुंबीय प्रेम करतात ही जाणीव होईल. आता भेट वस्तू देणं किंवा घेणं उत्कृष्ट देणारं जर व्हायचं असेल तर आपल्याला पैशाच्या दृष्टिकोनामध्ये बदल आणला पाहिजे. आता पैशाच्या बाबतीत 2 महत्वाचे दृष्टिकोन आहेत. एक जो दृष्टिकोन आहे तो खर्चिक दृष्टिकोन आहे किंवा खर्चिक लोकांची प्रवृत्ती जी असते की सहज ते खर्च करू शकतात. तर अशा लोकांना कदाचित भेटवस्तू देणं घेणं ह्याच्यामध्ये जास्त अडचण येणार नाही. पण दुसरी जी प्रवृत्ती आहे जी अनेकांची असते आणि असायला पण हवी, ती आहे बचत करणे किंवा गुंतवणूक करणे. आणि अशी जर तुमची प्रवृत्ती असेल तर हे महत्वाचं लक्षात ठेवायचं की आपण आपल्या संबंधामध्ये, आपल्या कौटुंबिक संबंधामध्ये, आपल्या पती पत्नीच्या संबंधामध्ये, आई बाप आणि मुलं या संबंधामध्ये जणू काही एक गुंतवणूकच करत आहोत. आणि म्हणून भेटवस्तू देणं घेणं ह्याला खूप खूप महत्व आहे. भेटवस्तू ही वस्तूच असली पाहिजे असं काही नाही. सर्वोत्तम भेटवस्तू कुठल्या गोष्टीला म्हणले माहितीये का? जी अमूर्त स्वरूपाची आहे ती म्हणजे आपली समक्षता, ज्याला द गिफ्ट ऑफ युअर प्रेझेन्स असं म्हणणं. स्वतःला भेट म्हणून सादर करणं, आपला वेळ देणं, आपली उपस्थिती एखाद्या गोष्टीसाठी असू देणं हे खूप खूप महत्वाचं आहे. म्हणून अमूर्त स्वरूपाच्या भेटवस्तूमध्ये तुमची समक्षता खूप खूप महत्वाची आहे. मूर्त स्वरूपाच्या भेटवस्तूमध्ये ती वस्तू तुम्हाला हातात धरता येईल, पण तिच्यापेक्षा महत्वाची जी आहे ती आहे तुमची समक्षता. बरं, मग भेटवस्तू देण्यासाठी काय बरं आपण करू शकू? प्रॅक्टिकल आयडियाज, प्रात्यक्षिक आयडियाज काय आहेत बरं त्याच्यासाठी? तर पहिली म्हणजे विचारपूर्वक आपण भेट दिली पाहिजे. त्या व्यक्तीला काय आवडतं नाही आवडत ह्याची जणू काय एक नोंद जर करता आली तर खूप छान होईल. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःच्या हाताने बनवलेली भेटवस्तू पण तुम्ही देऊ शकता. ती खूप महागाचीच असली पाहिजे असं काही नाही. फिरायला गेल्यानंतर काही फुलं दिसली, ते तोडून घरात ठेवण्यासाठी आणली, ती पण एखादी भेटवस्तू होऊ शकते. तिसरी जी गोष्ट आहे ती आहे
एखाद्या आता तुम्ही ज्या चर्चमध्ये जाता त्या चर्चमध्ये, किंवा एखादी जी संस्था आहे जी असं काही काम करत आहे, जे तुमच्या आवडीचं सामाजिक काम आहे, त्या कामासाठी इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतात की ट्रिब्यूट, लास्टिंग ट्रिब्यूट देणे, डोनेशन देणे. तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता त्या व्यक्तीच्या नावाने त्या संस्थेला डोनेशन तुम्ही देऊ शकता. ती देखील भेटवस्तू होऊ शकते. आणि शेवटची म्हणजे तुम्ही जिवंत भेटवस्तू देऊ शकता. जयेशाने मी सध्या खूप गार्डनिंग करत आहे, आणि ह्या वाढदिवसाला मी म्हटलं की मला काहीच गिफ्ट नको, मला फक्त रोपं हवी आहेत. मग जयेशने वेगवेगळी रोपं आणली आणि आम्ही ती सगळी रोपं लावून त्या रोपांची काळजी घेत आहोत. सो एखादं रोप देखील तुम्ही देऊ शकता. ती देखील एक उत्कृष्ट भेट होऊ शकते. त्याला खूप किंमत दिली पाहिजे असं काही नाही, पण विचारांची आणि भावनेची अभिव्यक्ती झाली पाहिजे, हे खूप खूप महत्वाचं आहे. पुढची जी भाषा आहे ती आहे कृतीतून प्रेम व्यक्त करणे. भेटवस्तू देण्याच्या बाबतीत मी एक छोटीशी गोष्ट सांगू इच्छितो की एके वेळेस आम्ही शेतावर गेलेले असताना तिथं खूप रंगबिरंगी दगड होती, आणि मी जात असताना माझ्या लक्षात ते आले की ते दगड तिथे पडलेले आहेत. मी पटकन ते उचललं आणि मला त्याच्यातली रंग खूप आवडली, आणि मला वाटलं की नक्की आमच्या घरात 2 मुलं आहेत, त्यांना हे आवडेल. मी घेऊन आलो आणि त्यांना दिली, आणि ते इतके भारावून गेले की डॅडीने आमचा विचार करून ही भेटवस्तू आमच्यासाठी आणली. आता मला काही किंमत द्यावी लागली नाही, परंतु त्याच्या मागचा जो विचार आहे तो त्यांच्यासाठी महत्त्वाचा होता. आणि म्हणून प्रियानो, भेटवस्तू वेगवेगळ्या प्रकारे आपण एकमेकांना देऊ शकतो. जी चौथी भाषा आहे ती आहे कृतीतून प्रेम व्यक्त करणे. 1 योहान त्याचं 3 अध्याय आणि 18 वचन असं म्हणतंय की मुलांनो, आपल्या शब्दाने किंवा जिभेने नव्हे तर कृतीने व सत्याने आपण प्रीती करावी. ह्याचा जिवंत उदाहरण ख्रिस्ताने स्वतः शिष्यांचे पाय जेव्हा शेवटच्या भोजनाच्या साठी जमलेले असताना धुतले, त्यातून ख्रिस्ताने ह्याचा एक खूप मोठा किस्सा आपल्यासाठी दाखवून दिलेला आहे की अनेक वेळेस कृतीतून प्रेम व्यक्त वेगवेगळ्या प्रकारे केला जाऊ शकतो. परंतु ही प्रेमाची अभिव्यक्ती जी आहे ही आपल्या संस्कृतीसाठी कदाचित फार कठीण अशी आहे, कारण आपल्या संस्कृतीमध्ये अनेकदा घरातल्या काही गोष्टी करण्याचा जो भाग असला तर काय समज आहे की बाबा ते स्त्रीचं काम आहे, घरातल्या सर्व गोष्टी सांभाळणे करणे ते स्त्रियांनीच करावं, आणि पुरुषांनी बाहेरच्या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि हे सगळं. परंतु अनेकदा कुटुंब व्यवस्थेमध्ये जेव्हा आपण बांधले जातो तेव्हा समोरच्या व्यक्तीची ज्या प्रेमाची भाषा आहे की कृतीतून प्रेम व्यक्त करणे, तर वेगवेगळ्या कृती करण्याने त्या घरातल्या असू शकतात किंवा कुटुंबाशी संबंधित पण घराच्या बाहेर असलेले असे काही कृती आपण करण्याचा निर्णय घेऊ शकतो. आपली संस्कृती पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे स्त्रियांनीच घरातलं काम प्रामुख्याने करावं. त्यांना त्याचा वीट नसतो, परंतु त्या मेहनत करत असताना जर त्यांचं मेहनतीचं कधीही प्रोत्साहन देणारी शब्दांनी प्रशंसा केली गेली नाही तर कधी कधी त्यांचं मन त्या सर्व गोष्टी करून 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 थकून गेलेला असतो. आणि प्रियानो, गरजेचं आहे की आपण कृतीतून प्रेम व्यक्त करणे. अनेकदा घरातल्या वेगवेगळे जबाबदारी असतात, कामाच्या जबाबदारी असतात, घरामध्ये वेगवेगळ्या गोष्टी करण्याची जबाबदारी असतात. जर आई घरामध्ये राहणारी असली तर ती दिवसभर ती करत असते, आणि अनेकदा पतींना असं वाटतं की दिवसभर काम करून आल्यानंतर घरामध्ये संध्याकाळी त्यांना विश्रांती करायला मिळायला पाहिजे. परंतु जर आपण बघितलं तर जर आपण ह्या गोष्टीची संकल्पना आपल्या डोळ्यासमोर ठेवली की घरी आल्यानंतर मला माझं दुसरं कामावर जायचं आहे, आणि तो काम काय आहे की मला माझ्या कुटुंबाची पण काळजी घ्यायची. मी बाहेर काम करत होतो, दुसऱ्या कोणासाठी तरी काम करत होतो,
किंवा माझ्या कामाची जबाबदारी पार पाडत होतो, पण घरी आल्यानंतर मला माझी कुटुंबाची पण जबाबदारी पार पाडायची. आणि शेवटी दिवसाच्या शेवटी जेव्हा विश्रांतीची वेळ येईल तेव्हा आपण विश्रांती घेऊया. आणि तसा जर आपण दृष्टिकोन ठेवला तर घरी आल्यानंतरही आपण आपल्या पत्नीची मदत करू शकतो, वेगवेगळ्या कामामध्ये त्यांची मदत करू शकतो. आणि हे काम वेगवेगळे असू शकतात. अगदी किचनमध्ये स्वयंपाक करण्यामध्ये मदत करण्यापासून तर जर एक व्यक्ती किचनमध्ये करत आहे तर दुसरे व्यक्ती लेकरांबरोबर वेळ घालवण्यामध्ये, त्यांचा होमवर्क करून घेण्यामध्ये, किंवा लेकरांना कुठल्या तरी गोष्टीची गरज आहे आणि ती पटकन आणून देण्यामध्ये आपण जर मदत करत असलो तर ह्या सर्व गोष्टींमधून तुम्ही कृतीतून प्रेम व्यक्त करत आहात. आणि तुमच्या पत्नीची किंवा पतीची किंवा तुमच्या लेकरांची जर ही भाषा असेल तर त्यांच्यासोबत जर तुम्ही ही कृती करून जर प्रेम तुमचं व्यक्त केला तर त्यांना ह्या गोष्टीची जाणीव होते की नाही, खरोखर समोरचे व्यक्ती, माझे आई वडील किंवा माझी पती किंवा माझी पत्नी माझ्यावर प्रेम करत आहे. आता प्रेम, कृतीतून प्रेम व्यक्त करणं ही पण एक निवड आहे. आपण आपल्याला ते निवडावं लागतो, ते सहज होत नाही. मी जसं आधीच म्हटलं की कामावरून थकून आल्यानंतर घरी पण मदत करणे हे मनातून ठरवल्याशिवाय होणार नाही. आणि म्हणून ही पण एक निवड आहे. आणि जर तुम्ही अशी निवड करत असाल की नाही मी ते करणार नाही, तर मग तुम्हाला अशा व्यक्तीबरोबर किंवा अशा कुटुंबामध्ये तुमचं जीवन घालवावं लागेल की जिथं समोरची व्यक्तीकडून तुमचं प्रेम त्यांच्यावर आहे हे त्यांना जाणवल्या जात नाही. आणि आमच्या घरामध्ये राणीला स्वच्छता आवडते आणि विशेष करून बाथरूममध्ये स्वच्छता खूप आवडते. आणि एके दिवशी मी त्या गोष्टीची जबाबदारी घेऊन मी सगळे बाथरूम टॉयलेट धुवून स्वच्छ करत होतो. आणि आमचा एक मुलगा आला आणि तो विचारला, डॅडी काय करताय? आणि मी त्याला म्हटलो की मी तुझ्या आईवर प्रेम करत आहे. आता तो थोडासा गोंधळला की नेमकं काय म्हणायचे डॅडीला. परंतु मला माहित आहे की ह्या गोष्टीची जबाबदारी जर मी थोडीशी घेतली तर ह्याद्वारे मी राणीवर प्रेम करत आहे ह्याची जाणीव तिला होईल आणि मी तिच्या गोष्टींमध्ये तिला मदत करेन. आणि त्याच प्रकारे आपण पण वेगवेगळ्या प्रकारे प्रेम व्यक्त करण्याची कृती कुठल्या कुठल्या असू शकतात हे निवडून घेऊ शकतो आणि त्यातून आपण आपलं प्रेम प्रकट करू शकतो. जी पाचवी भाषा आहे ती आहे शारीरिक स्पर्श. आता शारीरिक स्पर्श ही खूप मूलभूत गरज आहे. आणि जसं मी अगदी सुरुवातीला सांगितलं की लेकरं जेव्हा लहान असतात तेव्हा त्यांना तो स्पर्श हवा असतो आईवडिलांचा. आईवडिलांनी त्यांना घेणे, त्यांना कवटाळणे, त्यांच्याबरोबर खेळणे, झोपणे, ह्या सर्व गोष्टींमधून शारीरिक स्पर्श लेकरांना मिळत असतो. आणि त्या स्पर्शाद्वारे त्या लेकरांना ही गोष्ट कळते की माझे आईवडील माझ्यावर प्रीती करतात. देवाने जेव्हा मानवाची रचना केली आणि काल आपण उत्पत्तीच्या पुस्तकामधून बघत होतो, तर जेव्हा देवाने मानवाची घडवणूक केली तेव्हा जो शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे की त्यांनी मातीतून त्याची घडवणूक केली, मातीतून मानव त्यांनी निर्माण केला. आणि स्त्रीविषयी जेव्हा स्त्रीची निर्मिती विषयी सांगितलं तेव्हा पुरुषाचा एक हाड काढून त्यांनी त्यामधून स्त्रीला आकार दिला, स्त्री घडवली असं म्हटलेलं आहे. आणि दोन्ही गोष्टींमध्ये निर्माण करण्यामध्ये, घडवण्यामध्ये देव स्वतःच्या हाताचा उपयोग करून त्या मातीला स्पर्श करून तो ते घडवत आहे हे आपल्याला जाणवतं. आणि तशाच प्रकारे प्रियांनो, शारीरिक स्पर्श अनेकांसाठी प्रेमाची भाषा असते. आता प्रामुख्याने ही भाषा पुरुषांसाठी असते. अनेक पुरुष मंडळींना शारीरिक स्पर्श जर प्राप्त झाला तर त्यांची पत्नी किंवा त्यांची लेकरं त्यांच्यावर प्रीती करतात हे त्यांना जाणवतं. आपल्या संस्कृतीमध्ये सामाजिकरित्या आपण एकमेकांना आलिंगन देत नाही किंवा स्पर्श करत नाही, परंतु हा स्पर्श आपण एकटे असताना, जेव्हा आपण एकत्रित प्रार्थना करत आहोत किंवा एकत्रित वेळ घालवत आहोत, तेव्हा हा स्पर्श जर आपण एकमेकांना दिला
आणि त्या स्पर्शाची जर पूर्तता केली तर आपण प्रेम व्यक्त करत आहोत ही गोष्ट होते. आता हे स्पर्श अनेकदा करण्याचा पण निर्णय घ्यावा लागतो. अनेकदा भांडणं झाली किंवा काहीतरी वादविवाद झाला तर असं वाटतं की त्यांनी माझं जवळ येऊ नये, परंतु तरीही तुम्ही निर्णय करून जर क्षमा करून तो स्पर्श चा अनुभव जर दिला आणि स्पर्श च्या द्वारे जर तुमची प्रेमाची अभिव्यक्ती केली, तर जर ती भाषा तुमच्या पतीची किंवा पत्नीची किंवा लेकरांची आहे तर त्यांना सर्व गोष्टी विसरून जाऊन त्यांचा प्रेम आणि प्रेमातला जो साठा आहे तो परत भरला जातो. आणि म्हणून प्रियांनो, ह्या 5 वेगवेगळ्या भाषा आहेत. पुष्टी करणारे शब्द, उत्तम वेळ, त्याचबरोबर भेटवस्तू घेणे किंवा देणे. चौथी जी भाषा आहे ती आहे कृतीतून प्रेम व्यक्त करणे आणि 5वी म्हणजे शारीरिक स्पर्श. आता पहिले करिंथ ह्याचा 13वा अध्याय जर आपण पाठ केला तर आपण एकमेकांवर प्रेम करतो आणि तो प्रेम कसा असावं हे आपल्याला तिथं वाचायला मिळतं. आणि तिथं त्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की प्रेम सहनशील आहे, उपकारशील आहे, प्रीती हेवा करीत नाही, प्रीती बढाई करीत नाही, फुगत नाही, अनुचितपणे वागत नाही, स्वहित पाहत नाही, चिडत नाही, अपकार गणित नाही, अनितीत आनंद करीत नाही, पण सत्याबरोबर आनंद करते. प्रियांनो, आपल्या प्रेमाच्या भाषेच्या द्वारे आपण प्रेम व्यक्त करण्यासाठी आपल्या पतीची किंवा आपल्या पत्नीची प्रेमाची भाषा कोणती आहे हे समजून घेणं फार महत्वाचं आहे. आणि त्या भाषेचा वापर करून आपलं प्रेम व्यक्त करणं हे खूप 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 महत्वाचं आहे. हे आपोआप होणार नाही. ह्याच्यासाठी आपल्याला हेतुपुरस्सर प्रयत्न करावा लागेल. कदाचित तुमच्या कुटुंबामध्ये एखादी अशी परिस्थिती असेल की आमच्यामध्ये आता प्रेम उरल्यासारखं वाटतच नाही, आणि अशा परिस्थितीमध्ये आमचं प्रेम परत जागृत होऊ शकतो का? आणि उत्तर आहे होय, होय, जागृत होऊ शकतो. जर तुम्ही हेतुपुरस्सर हा निर्णय घेतला की मी माझ्या पत्नीची किंवा पतीची प्रेमाची भाषा काय आहे ते जाणून घेईन, माझ्या लेकरांची प्रेमाची भाषा काय आहे ते जाणून घेईन आणि त्या भाषेमध्ये मी त्यांच्यावर प्रेम व्यक्त करेन, प्रेम ग्रहण करेन. जर तुम्ही तो प्रयत्न केला तर ते नक्की होऊ शकते. प्रेमाची सुरुवात नेहमी एका ॲटिट्यूडने होते, एक 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 निर्णयाने होते. हे फक्त भावनिकरित्या घडून येत नाही, तर आपण निर्णयाने ते करण्याचा भाग असतो. आणि होशेच्या पुस्तकामध्ये 2 अध्याय आणि 14 वचनामध्ये ख्रिस्त ज्या प्रकारे देव ज्या प्रकारे इस्रायल राष्ट्राला म्हणत आहे की तिच्या मनाला धीर येईल असे मी तिच्याशी बोलेन. प्रियांनो, ह्या प्रेमाची भाषा वापरून आपण आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये एकमेकांना धीर देण्याच्या द्वारे आणि प्रेमाची अभिव्यक्ती करून एकमेकांच्या मध्ये जी दैविक प्रीती आहे त्याची वाढ व्हावी, ह्या दृष्टिकोनाने जर आपण प्रयत्न केला तर कुटुंबाची जी स्थापना देवानी केलेली आहे त्या स्थापनेच्या द्वारे आपला कुटुंब खरंच दिवट्यावर ठेवलेल्या दिव्याप्रमाणे चमकेल आणि ह्या प्रेमाच्या भाषेचे अभिव्यक्ती करून तुमचं कौटुंबिक जीवन अधिक आशीर्वादित होईल. आपण प्रार्थना करूया. हे देवा, आम्ही तुझ्याकडे येत आहोत आणि शास्त्रामधून जे वेगवेगळ्या प्रकारे तू आम्हावर प्रेम व्यक्त करण्याच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्यामधून ह्या ज्या प्रेम करण्याच्या 5 भाषा आम्ही त्याविषयी शिकलो आहोत किंवा ऐकलेलो आहोत. हे देवा, हे कदाचित आम्हासाठी नवीन आहेत किंवा आम्हाला हे करण्यासारखं कदाचित जड वाटत आहे किंवा आम्हाला माहीत नाही की ह्याविषयी आम्ही काय करावं. हे देवा, आम्ही तुझ्या जवळ येतो आणि तुला विनंती करतो की तू जो प्रेममूर्त आमचा प्रभू परमेश्वर, तुझी प्रतिमा आम्ही समोर ठेवून, आमच्या ध्यानीमनी ठेवून आम्ही आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये
ह्या प्रेमाच्या 5 भाषा वापरून एकमेकांवर प्रेम करण्याचं तू आम्हाला सहाय्य कर देवा. त्यामध्ये तू आम्हाला शिकव, आमची वृद्धी कर, आमची उन्नती कर, जेणेद्वारा की आमचं कौटुंबिक जीवन हे फक्त वादविवादामध्ये त्या प्रेमाचं जो साठा आहे तो लुप्त होऊन न जाता हा प्रेमाचा साठा दिवस आणि दिवस वाढत जावं. आम्ही एकमेकांशी बोलताना त्या व्यक्तीचे प्रेमाचे भाषा वापरून बोलणे आणि त्यातून आमच्या कौटुंबिक जीवनामधून तुझा आशीर्वाद प्राप्त करण्याचा अनुग्रह तो आम्हा प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये होऊ दे प्रभूजी. त्यासाठी आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हाती समर्पित करत आहोत. ही प्रार्थना विनंती प्रभू येशूच्या नावाने करतो, आमेन. आणि ह्यावेळेस शेवटी मी शेवटचा आशीर्वाद देऊन आपल्याला ह्या ठिकाणातून रजा करेन. आणि थेसलोनिकरास पहिले पत्र आणि ह्याच्या शेवटच्या अध्यायामध्ये जो आशीर्वाद आहे तो मी आपल्यासाठी ह्या ठिकाणी वाचणार आहे. तिथं असं म्हटलेलं आहे की शांतीचा देव स्वतः तुम्हास परिपूर्णपणे पवित्र करो आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा आगमन समय तुमचा आत्मा, जीव व शरीर ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जावोस. तुम्हास पाचारण करणारा विश्वसनीय आहे, तो हे करेलच. आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कृपा तुम्हा बरोबर असो. आणि जिथे कुठे देवाचे लोक उपस्थित आहेत त्या सर्वांनी म्हणावे, आमेन, आमेन. देव तुम्हाला आशीर्वाद देव. थँक्यू वन्स अगेन. काळजी घ्या.